25 वर्ष कंप्लीट झाले आणि आता पुढच्या 25 वर्षाकडे आपली वाटचाल आहे. जसं आजचा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी किंवा बिझनेस ग्रोथ आणि बिझनेस या सगळ्या गोष्टीचं जर डिस्कशन आणि छोटासा हा मीटिंग सरांनी अरेंज केली आणि त्याचमध्ये सरांनी मला ह्या मीटिंगमध्ये बोलवलं त्यासाठी सरांचे धन्यवाद. तसं हा सेशन मॅडमने खूप छान घेतला आणि मलाही खूप आवडत गेलं त्यातलं तुमच्या जसं आणि सगळ्यांनी व्यक्त केल्या त्या ज्या जोडी जेव्हा चालू होतं तेव्हा मी आलो होतो. इट वॉज व्हेरी फंटॅस्टिक बिकॉज द पीपल जसं आता ह्या गोष्टी येतं त्या पॉईंट पुरता आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण जीव ओतून त्या गोष्टीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो. आणि सरांनी मॅडमने जे ऍक्टिव्हिटी घेतली प्लस त्यांचं जर मी नाव बघितलं इट इज लाईक माइंडफुल. ओके, माइंड म्हणजे MIND लिहितो पण तुम्ही जर बघितला त्यांनी तुम्हाला सर्क्युलेट केलंय. द वे क्रिएटिव्हिटी म्हणजे आता मार्केटिंग करत असताना किंवा क्रिएटिव्हिटी आली पाहिजे त्याशिवाय कसं होतं की बिलिव्हनेस जे आहे ते क्रिएटिव्हिटी मध्ये असते. त्यांचं नाव जर तुम्ही बघितलं इट वॉज M आणि यू कॅन से इट वाय माय. ओके, आणि माइंड. ओके, माइंडफुल म्हणजे त्यात वेगवेगळं आहे. मार्केटिंग मध्ये कसं होतं की एखादा एक प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमसाठी एखादा प्रोडक्ट तयार करणं त्या प्रॉब्लेमला सोल्युशन देणं दॅट इज मार्केटिंग ऍक्च्युली. आणि ते लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून प्रोव्हाइड म्हणजे माहिती पोहोचवायची दॅट इज ॲडव्हर्टायझिंग. आणि प्रमोशन म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचं फीचर सांगणं दॅट इज प्रमोशन.